नुकताच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आज शुभारंभ होतोय आणि या योजनेअंतर्गत अयोध्येला जाणारी राज्यातली पहिली रेल्वे आज कोल्हापुरातून अयोध्येसाठी रवाना होणार आहे। आपण बघू शकतो या योजनेचे जे लाभार्थी आहेत ते मोठ्या संख्येने कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकामध्ये जमा झालेले आहेत। कोल्हापूरच्या 12 तालुक्यातून जवळपास 800 लाभार्थ्यांची निवड आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो आज ही रेल्वे जी आहे ती अयोध्येच्या दिशेने रवाना होणार आहे। थोड्याच वेळामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही रेल्वे जी आहे ती रवाना होणार आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी या सगळ्या लाभार्थ्यांचं स्वागत आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यांना जय श्रीराम असलेला स्कार्फ असेल, त्यानंतर आपण बघतोय फुलांचा हार आणि एक माळ जपमाळ आहे ती देखील देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने प्रत्येक लाभार्थ्याचं स्वागत जे आहे ते रेल्वे स्थानकावर केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकूणच आपण बघतोय या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये या निमित्तानं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। जय श्रीरामची घोषणा देत हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत ते कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये ही रेल्वे जी आहे ती आता अयोध्येच्या दिशेनं रवाना होणार आहे। अगदी बँडच्या गजरामध्ये देखील ही रेल्वे जी आहे ती रवाना होणार आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक वेगळा उत्साह या निमित्तानं पाहायला मिळतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।